नमस्कार फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर गाईज आज आज हा माझा तिसरा ब्लॉग आहे आणि ॲक्च्युली कंटेंट काही सुचत नव्हता बनवण्यासाठी. तर म्हटलं आपल्याला व्हिडिओ तर बनवायचा आहे, बट सुचत नाही आहे काही बनवायचं. त्यामुळे म्हटलं आपण सुरुवात करू, नंतर बघूयात काय आपल्याला सुचतंय की नाही सुचत. तर रचित गेलाय स्कूलला. सध्या मी एकटीच होते घरामध्ये आणि माझे काम वगैरे सगळं आवरून झालं होतं. तर आता माझा हा फ्री टाईम आहे. त्या वेळात म्हटलं आपल्याशी काहीतरी गप्पा माराव्यात आणि काही गोष्टी आपल्याशी शेअर कराव्यात. 2-1 दिवसापूर्वी मी 2 साड्या घेतल्या होत्या, तर त्याच मी तुम्हाला आता दाखवते. चला बघूयात. तर गाईज ज्या आहेत त्या साड्या ज्या मी घेतल्या आहेत, ही एक रेड कलरमध्ये रेड नाहीये ही ॲक्च्युली मरून रंग आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओमध्ये खूपच डार्क असा रंग दिसतो, म्हणजे खूप उठून असा रंग दिसतोय, पण हा असा नाहीये. हा मरून टाइप आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला शाईन लाइक वेगळ्याच प्रकारची शाईन आहे आणि खूप सॉफ्ट आणि एलिगंट आहे ही साडी. ही बघा किती सुंदर आहे. खूप लाईट वेट आहे. मी तुम्हाला दाखवते पूर्ण ओपन करून. आणि खालच्या साईडला ही अशी बॉर्डर आहे, दिसते. आपण पदर घेतल्याच्या नंतर कसं दिसेल ते बघू. खूपच सुंदर वाटते गाईज ही साडी. गाईज सेकंड वाली आहे ही. ही कॉटनची साडी आहे आणि असल्या फॅब्रिकमध्ये मला हवी होती कॉटनची. तर ही पण खूप सॉफ्ट आहे, एकदम मुलायम अशी. ठीक आहे आणि खूप सुंदर आहे. रंग पण आवडला मला. मला ह्याच्यामध्ये ब्लू नेव्ही ब्लू कलर पण हवा होता, बट नाही भेटला आणि हा पण एक युनिक आणि छान कलर वाटतो, त्यामुळे घेतला. एकदा आपण लावून बघूया की कशी वाटते. वन साइड घेतली तरी ती किती सुंदर आणि छान वाटते. काय मी मागच्या टायमाला ब्लॉग टाकला होता मॉलचा. तर तिथे मी रचितला हे लेगो घेऊन दिले होते जे त्याला हवे होते. तर त्या लेगोने आपल्याला ही कार बनवायची होती, तर ती आम्ही थोडीफार बनवली. 11 वाजेपर्यंत आम्ही एवढंच कंप्लीट केलंय गाईज. फक्त एवढंच. 3 तास एवढं बनवण्यासाठी आमचा वेळ गेलाय काल. तर रचित तर मला बोललाय की आई आपण दोघे जण बनवू, मी आल्याच्या नंतरच करू. बट थोडंसं मी ट्राय करते की बनवून घेऊ, कारण की संध्याकाळी आलं की त्याचा अभ्यास वगैरे असतो. तर त्याचा वेळ उगाचच वेस्ट नको व्हायला, त्यामुळे आपण थोडंफार बनवू आणि काहीतरी त्याच्यासाठी जोडण्यासाठी आपण ठेवूया इकडे. चला मग स्टार्ट करूया. तर काल आम्ही 34 आय गेस 34 पेजवर होतो. 34 येस. तर हे आमचं काल बनवून झालं होतं. हे पुढे बघूया 35 मध्ये. हे बघा, हे इतके छोटे छोटे पार्ट्स आहेत ना, हरवलेत ना तर मग काहीच फायदा नाही याचा. ह्याला खूप सांभाळावं लागतं ह्या पार्ट्सला. तर काल ह्या पार्ट्सला शोधण्यामध्येच कितीतरी वेळ जात होता आणि त्याच्यानंतर मग ते जॉईंट्स करायचे होते. तर आता मी ट्राय करते, मला बघू किती वेळ जातो हे करता करता. The neon signs light up the night. Electric hearts in a city so bright. गाईज आता हा फ्रंट पार्ट बनवलेला आहे. आता याचं पुढचं बनवूया आपण. गाईज फायनली बघा एवढी बनवून झालीये. नाहीच ना. बघा पुढे बनवून बघू अजून किती सुंदर दिसते. चला हे एवढं झालं, हे दोन्ही लावून झाले. आता आपल्याला बनवायचं आहे हे. बापरे, चार तुम्हाला दिसतच नाही आणि टायर. गाईस एवढी मेहनत केल्याच्या नंतर ही काही अशी दिसते. हा प्रीती ना किती सुंदर वाटते. असं वाटतंय का तुम्हाला की हे एवढे सगळे ह्याने आपण बनवलेली आहे म्हणून? ह्याची फिनिशिंग बघितल्याच्या नंतर खरंच किती सुंदर दिसते बघा. गाईस फायनली आपली गाडी बनवून झालेली आहे. आपल्या भाऊला पडला, त्याला उभं केलं पाहिजे. 1 मिनिट.
गाईज फायनली आपली गाडी बनवून झालेली आहे. सो क्यूट, सो नाईस. ह्याचा समोरून लुक देते. The neon signs light up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing तर फ्रेंड रचित आता स्कूलवरून आलाय आणि आता आम्ही निघालो आहोत मार्केटला. तो खाली जाऊन उभा राहिलाय. माझा आता मीही निघते आणि मार्केटमध्ये जाऊ. त्याच्या वाढदिवसासाठी आम्हाला कपडे घ्यायचे ते घेऊ आणि काहीतरी सकाळच्या जेवणासाठी काही भाजी वगैरे हवी असेल ते. चला मग. चालेल. कपडा पण जाड आहे. हे बघ मस्तच आहे. हा वाला घ्या मग. जरा जाड आहे त्याच्यापेक्षा. हा तर गाईज आम्ही मार्केटला जाऊन आलेलो आहोत आणि आमची शॉपिंग सुद्धा झालेली आहे आणि त्याचबरोबर वेळ झाली आहे व्हिडिओला एंड करण्याची. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.